नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे कुक विथ वैष्णवीमध्ये। आज कुक विथ वैष्णवीमध्ये आपण बघणार आहोत भरलेली वांगी। आमच्याकडे स्वयंपाक करण्यापूर्वी शेगडीची पूजा केली जाते, तर आज मी ती पूजा केली। आता आपण बघणार आहोत भरलेली मसाली वांग्यांची रेसिपी। चला तर मैत्रिणींनो, या आहे आपले 250 ग्रॅम वांगे, म्हणजे 7-8 वांगे असतील। 1 वाटी कांदा आहे, 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी खोबरं, थोडीशी हळद, मीठ, तेल, गरम मसाला, लाल तिखट। आता रेसिपी आपण सुरू करू। तर मी गॅस पेटवला आहे। तर आपण सगळ्यात पहिले टाकणार आहे थोडंसं तेल। मसाल्याची भाजी म्हटली की थोडंसं त्यामध्ये तेल जरा जास्त लागतं। मी कांदा घेतला आहे, मीडियम आकारचे 2 कांदे आहेत। ते याला आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं लालसर करायचं आहे। बघा आता असा गोल्डन ब्राऊन कलरचा कांदा झाला आहे। त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत खोबरं। खोबरं हे अर्धी वाटी घेतलंय आपण, आणि छान असं तेल आपण शेकून घ्यायचं। तर खोबरे जे आहे ना, त्याला आपल्याला बिना तेलाचं शेकायचं, कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये तेल असतं, तर त्याला गरज नाही आहे खोबऱ्याला तेल टाकण्याची। मस्त असं थोडंसं त्यालाही कलर चेंज होईपर्यंत घोरायचं आहे। आता हे दोघं मिक्स करायचे, फ्लेम कमी करायचे। अप्रतिम असं लागते हे वांगे। हे माझ्या आईची रेसिपी आहे, खूप छान लागते। हे आमच्या व्हेजवाल्यांचे चिकन आहे, 1 टांकी मुर्गी, खूप छान। आता याच्यात मी लसूण पण मी अगदी असे 10-15 घेतलेत, ते पण असं मस्त त्याच्यात टाकायचं। त्याला थोडंसं नॉमिनल करायचं, हे मग आपण कमी केलेले आहेत। याला असं थोडंसं गरम करायचं, जास्तही नाही। त्यामध्ये जाणार आहे 1 वाटी कोथिंबीर। त्या कोथिंबीरला पण मी हा जो मसाला आहे ना, त्याला मी पाट्यावर वाटणार आहे। तर मला खूप आवडतं, मलाही आवडतं, घरातल्याला खूप आवडतं। तर माझ्याकडे पाटा आहे, वरवंटा पाटा, मी त्याच्यावर वाटणार आहे। ज्या दिवशी मी वरवंटा पाट्यावर भाजी करते ना, त्या दिवशी मला बक्षीस मिळतं, कारण माझ्या घरात खूप आवडते, नवऱ्याला स्पेशली। तर त्या दिवशी मला बक्षीस असतं। सगळ्यांनाच आवडतं, वेळ कमी असतो। मला ज्यावेळेस वेळ मिळतो ना, त्यावेळेस नक्कीच करते मी, कारण मला आवड पण आहे आणि चवही छान लागते, सगळ्यांनाच माहिती वरवंट्या पाट्याची। तर मी आता याला काढून घेते, थोडंसं थंड झालं की पाट्यावर वाटायचं आपल्याला। चल, तर आता आपण वाटून घेणार आहे। खूप छान चव लागते पाट्यांची। पूर्वीचे लोक याच्यावर करायचे, त्यांच्या काय म्हणतात त्याला, हाताला तर कधीच प्रॉब्लेम येत नव्हता। आता सगळ्यांच्या हाताला मुंग्या येतात, हात दुखतात, शोल्डर पेन करते। कदाचित ही अशी एक्सरसाइज त्यांची होत असेल ना, त्यामुळे त्यांना कधी गरज नाही पडली किंवा त्रास नाही झाला। थोडंसं पाणी घ्यायचं, मला खूप मजा येते ह्या अशा काही करताना। जे आपले पारंपरिक जेवण आहे ते बनवायला मजा येते मला। असं हे जुनं क्लासिक ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात। ट्रिपला गेले होते मागे, तिथे ही भाजी करून गेले होते, ती सगळ्यांना खूप आवडली। बऱ्याच वेळेस सांगितलं, मॅडम रेसिपी सांगा, रेसिपी सांगा। तर मी आज ही रेसिपी त्यामुळे बनवणार होते, म्हणजे चला शेअर करू आपण, सगळ्यांनाच कळेल पण। अगदी असं थोडंसं बारीक करून घ्यायचं। मला हे वरवंटा पाटा, माझ्याकडे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, कारण मला एक गोष्टी खूप आवडतात, खूप जास्त। त्याची चव पण अप्रतिम लागते, बक्षीसही खूप चांगलं मिळतं, नवराही खुश, मुलंही खुश। फक्त मिरची नाही वाटू शकत मी याच्यामध्ये, पण तिखट असते ना, आग होते हातांची। वेळ मिळतो त्यावेळेस नक्कीच करते मी हे।
असं सोन व्हायचं मस्त असं. असेल तुमच्याकडचं नक्कीच करून बघा तुम्ही. चवयामध्ये तर खूप फरक पडतो, पण मजाही खूप येते. म्हणजे असं बारीक व्हायला लागलं आता. काही नाही, अगदी 5 ते 7 मिनिटं लागतात याला बारीक करायला. आता सध्याला वेळ नसल्या कारणाने होत नाही, पण पहिले संडे वगैरे असं काही वेळ असायचा ना तर नक्कीच करायची. चला, तर आज आपलं हे वाटून झालेलं आहे मसाला. आज मी मातीच्या भांडीमध्ये जेवण बनवणार आहे, तर वांगी बनवणार आहेत भरलेली. खूप छान होतात त्यामध्ये. तर मसाला रेडी आपला, वांगे पण धुवून रेडी आहेत. तर मग आता आपल्याला करायचं आहे, वांग्यांमध्ये मसाला भरायचा आहे. आणि मी थोडंसं आहे ना मटकीच्या भांड्यात करणार आहे, म्हणजे मातीच्या भांड्यात. तर मी तव्यावरती अगोदर मसाला परतून घेते. आपला हा तवा रेडी आहे. मी मातीच्या भांड्यात करत असल्या कारणाने मी अगोदर मसाला जो आहे ना तो तव्यावर भरून घेणार आहे, कारण प्रत्येक मातीचं भांडं मजबूत नसतं. त्यात मला टाकायचं आहे. गरम पाणी करायला ठेवलंय मी. तर यात आपण थोडं मस्त तेल जरा जास्त लागतं, मी मागे बोलले तुम्हाला याच्यापूर्वी पण. तर आपल्याला आता मसाला गरम करायला ठेवायचा आहे. तर मसाला गरम करायला ठेवताना आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी हळद, 1 टेबलस्पून, फ्लेम कमी करा, गरम मसाला, लाल तिखट. आता यामध्ये टाकणार आहे मी याला थोडंसं गरम करून घेते. जास्त जळू द्यायचं नाही, फ्लेम अगदी कमी, थोडंसं नॉर्मल. कलर खूप सुंदर येतो त्याचा. आता यामध्ये टाकणार आहे मी मसाला. तर याला आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं. याला गरम करते तोपर्यंत याला हे मसाला चांगला असं शेकतो किंवा परततो तोपर्यंत आपण वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया. चला, तर मी आता याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. आता आपल्याला वांग्यामधला भरून घ्यायचे, वांग्यामध्ये मसाला. मी स्वच्छ धुवून, मला हे आवडतं, मी हे काढत नाही. त्याची टेस्ट एक छान येते म्हणून मी त्याला काढत नाही. आता पाण्यातून हे वांगे जे आहेत आपण ते काढून घेतले. आता हे जे मीठ टाकलं आपण त्याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. मसाला असा छान भरायचा. मसाले भरलेली वांगी माझ्या घरात खूप सगळ्यांना आवडते ही रेसिपी, खूप जणांना. ॲक्च्युली घरातले काय सगळ्यांना, ज्यांनी खाल्ले ना त्यांनी, मी याला सांगत असते व्हेजवाल्यांची कोंबडी. तर बऱ्याच जणांची रिक्वेस्ट पण होती की मॅडम ट्रिपला आणलेली भाजी दाखवून द्या, किंवा ज्यांनी खाल्ले त्यांनी पण सांगितलं बऱ्याच वेळेस. ते जे वांग्यांचे जे सार आहे ना ते मला आवडतात, काय माहिती, पण त्याची टेस्ट खूप छान लागते. मी ती कधी काढत नाही. वांगे खूप फ्रेश भेटले मला. हा असा कलर जो आहे ना तो वांग्यांचा तो खूप आवडतो. आता हे आपला मसाला तयार झालाय बघा, किती छान असा परतला. कलरही किती सुंदर आलाय त्याला, प्रॉपर असा ग्रीनिश कलर आलाय, हिरवा काळा. मी त्याला आता काढून घेते. सिंपल आहे ऍक्च्युली, मी मातीच्या भांड्यात करते ना म्हणून मला हे काढावं वगैरे लागतं. असं जरी तुम्ही कढईवर केलं ना तर डायरेक्ट तुम्ही त्याला वांगे टाकू शकता त्याच्यात, त्याला काढण्याची गरज नाही.
तर हे बघा सगळे वांगे मसाल्याने गच्च दाबून दाबून भरले, सुंदर असे मस्त. आता तव्यावर तेल टाकायचंय. मध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला ही वांगी परतून घ्यायचंय. त्याला एक कलर सुंदर येतो त्याचा, एक प्रॉपर असा मसाले वांग्याचा कलर असतो ना तो. फ्लेम पुढे मोठी, छान असा कलर चेंज होईल त्याचा. असा हिरवा हिरवा कलर खूप आवडतो मला. वांगी पण अशीच आवडते कारण ते ना छान दिसतो, कलर खूप छान येतो. कोथिंबीर ही ना गावरानी होती, देसी कोथिंबीर, त्यामुळे त्याचा स्मेल एवढा छान येतोय ना, जे परतते आता ते खूपच सुंदर होते. चव पण लागते, दिसायलाही खूप सुंदर असं होतं. आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे, गरम पाणी. थोडंसं मी गरम पाणी टाकलं, आता थोडं टाकायचं फक्त त्याला वाफ येते. वाफून जातील अशी आणि त्याच्यावर असं झाकण ठेवायचं. चला आता आपल्याला याला झाकण 3 ते 4 मिनिटं झाले असतील. 3 मिनिटं, 2 किंवा 3 मिनिटं. सॉफ्ट झाले वांगे, एक नंबर. असा कलर आवडतो मला. त्या अशा पद्धतीचे वांगे रुचकर, चवीला छान असे लागतात. आता आपण याला डायरेक्ट हंडीमध्येच काढून घेऊ, मातीच्या. ओके, कारण याला काय होतं की काही मातीचे भांडेत ना तडकतात ज्यावेळेस तुम्ही त्याला हे करतात ना, गरम करतात ना तेलामध्ये, तर तडकतात. म्हणून त्याला आपण मी लोखंडी तव्यावरती. आता आपण याच्यामध्ये जे वांगे भरले त्यामध्येच तो मसाला टाकून कढाईत जरी केलं ना तर खूप लवकर होतो. मला याच्यातलंच आवडतं आणि मी याच्यातच करते. मी डेलीचा स्वयंपाक नेहमी मातीच्या भांड्यात आणि लोह्याच्या कढाईत म्हणजे लोखंडी कढाईमध्ये करते. आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गॅस चालू केला आहे मी, फ्लेम थोडी वाढवली आहे. आता ते तुम्हाला कितपत आवडतं. मसाल्याचे वांगे म्हटले की जास्त पातळ नसतात आणि खूप जास्तही घट्ट नाही करायचे, कारण याला आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत खायचं आहे. याचं असा कितपत घट्ट होतं. परत एक वाटी पाणी ॲड करणार आहे मी. तुमच्या अनुसार तुम्हाला कसे आवडतात, तुम्ही कसे खातात त्यानुसार तुम्ही करू शकतात. मी परत एक वाटी. गुड. घरातले आज छान खुश होणार आहे बघा, किती सुंदर कलर आला. हे तापल्याच्या नंतर आहे ना, उकळी आली का बंद करायचं आणि त्याला झाकण ठेवायचं. म्हणजे ते अर्धवटच ठेवल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे शिजतं ते, कारण त्याला गरम झालेलं असतं ना. एक नंबर. तर हे बघा इतके असे आपल्याला पातळ, कारण ते 2 उकळी काढली तर अजून थोडंसं घट्ट होऊन जाईल. मी पहिली वांग्यात मीठ भरलंय, त्यामुळे आपण आता याच्यामध्ये थोडंसंच टाकणार आहे, जास्त मीठ नाही टाकायचं कारण पहिलं वांग्यात भरलंय. सुंदर स्मेल येतोय घरामध्ये, मस्त असा वास येतोय. मुलं वरडताय, मम्मा दे लवकर खायला. आता याला मी असं झाकून ठेवणार. गुड. आता एक 5 मिनिटं, फक्त 5 नाही 3 ते 4 मिनिटं याला उकळी काढायची, कारण आपले ऑलरेडीच वांगे स्टीम झालेत, चांगल्या प्रकारे मऊ झालेत, त्याच्यामुळे त्याला जास्त शिजवण्याची गरज नाही. आता याच्यामध्ये याला 2-3 मिनिटं उकळी काढायची. चला तर मग आता आपली वांग्याची भाजी रेडी झाली असेल, कारण 5-7 मिनिटं होऊन गेलेत आपल्याला. वाव, स्मेल काय सुंदर येते, खूपच छान. व्हेजवाल्यांची कोंबडी. आता एक थोडीशी आपण कोथिंबीर टाकणार आहोत, मस्त असं.
मसाल्याच्या भाजीला कोथिंबीरची कमतरता. गुड. आता सर्व करणार आहे मी. माझी प्लेट तयार होती. आज बाजरीची भाकर, थोडीशी अजून कोथिंबीर, गावरानी कोथिंबीर, स्मेल खूप चांगला येते त्याची, आणि बाजरीची भाकर. तुम्ही तूप टाकून खाल्लं का कधी? तुपाला बिलकुल कमतरता करायची नाही, बिलकुल नाही. छान असं तूप टाकलेली बाजरीची भाकर, पापड, राईस, सलाड, लोणचं नवीन टाकलंय मी, ते कांदा मस्त असं फोडलाय मी, कारण मला कापून नाही आवडत, फोडून आवडतो. असं छानसं असं जे मला आवडतं ना तेच दाखवलं मी. तर तुम्हालाही नक्कीच आवडेल, कारण घरातील सगळ्यांना आवडतं. रेडी आपलं ताट, या जेवायला. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.